मुंबई पुणे आणि मुंबई नाशिकला लवकरच लोकल सेवेनं जोडलं जाणार आहे। विशेष 12 डब्यांची लोकल 10 जानेवारीला चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून मध्य रेल्वेच्या ताफ्यात पोहोचेल आणि त्यानंतर या विशेष गाडीची चाचणी होऊन ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे। चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुंबईहून लोकलनं थेट नाशिक पुणे गाठता येणार आहे। खंडाळा आणि कसारा घाट सामान्य लोकलना पार करणं अवघड आहे। एक्सप्रेससाठी बँकर इंजिनची मदत घ्यावी लागते आणि त्यामुळे लोकलच्या इंजिनात बदल करून त्या चालवणं शक्य आहे, अशा सूचना रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन यांनी केल्या होत्या आणि त्यानुसार ही नवी गाडी तयार करण्यात आलेली आहे। या गाडीची चाचणी यशस्वी ठरवल्यानंतरच आणखी काही गाड्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत। त्या लोकलचा कोणाकोणाला फायदा होऊ शकतो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शेतकऱ्यांचा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। नाशिकच्या शेतकऱ्यांना मुंबईची बाजारपेठ यामुळे खुली होईल। शिक्षणाचं माहेरघर आणि आर्थिक राजधानी लोकल जोडली जाईल। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक मोलाची संधी आहे। कमी वेळेत कमी पैशात प्रवास शक्य होणार आहे।